तो नुकताच घरात आला होता. तो खूप थकला होता आणि त्यासोबतच त्याला नीट झोपही येत नव्हती. तो एका महत्त्वाच्या कामात व्यस्त होता आणि तो काम संपवून आला तेव्हा रात्रीचे 11 वाजले होते. तो इतका थकला होता की त्याला स्वयंपाकही करायला कंटाळा येत होता. स्वतःसाठी जेवण आणि नाश्ता स्वतःच्या हातांनी बनवण्याची त्याची नेहमीची सवय होती. बाहेरचे अन्न त्याला पचत नव्हते आणि त्याची तब्येत बिघडू लागायची आणि त्याला जेवण बनवण्यासाठी कोणताही स्वयंपाकी वगैरे ठेवायचा नव्हता, कारण त्याला येण्या-जाण्याचा कोणताही निश्चित वेळ नव्हता. आज त्याला त्याच्या कुटुंबाची खूप आठवण येत होती, पण त्याने स्वतःच्या मर्जीने हा व्यवसाय निवडला होता. त्याचे वडील गावातील मोठे जमीनदार असले तरी त्याचे वडील सूरज मल्होत्रा यांचे केवळ एका गावातच नव्हे, तर आजूबाजूच्या सर्व गावांवर वर्चस्व होते. परंतु त्याला गावातील जीवनात आणि या जमीनदारीपणात फारसा रस नव्हता. त्याला पोलीस दलात सामील व्हायचे होते आणि म्हणूनच तो शहरात आला आणि शिक्षण घेतले आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरच तो आता पोलिसात उच्च पदावर कार्यरत होता. यावेळीही त्याने नुकताच एका अतिशय महत्त्वाचा खटला अंतिम केला होता आणि तो घरी परतला होता आणि फ्रीजमध्ये असलेले जेवण गरम करून खाऊन तो लवकर फ्रेश झाला होता आणि सकाळी पुन्हा ड्युटीवर जायचे असल्याने झोपण्याच्या उद्देशाने तो पलंगावर पडला होता. तो नुकताच पडला होता तेव्हा त्याला असे वाटले की त्याच्या घराचा बाहेरचा दरवाजा उघडला आहे. ते 3 खोल्यांचे एक छोटे आणि अतिशय सुंदर घर होते, जे त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी जबरदस्तीने विकत घेतले होते. जरी त्याने सांगितले होते की तो भाड्याने एका छोट्या फ्लॅटमध्ये राहील, परंतु त्याचे वडील हे स्वीकारण्यास तयार नव्हते की सूरज मल्होत्रा, जो इतका मोठा जमीनदार आहे, त्याचा मुलगा भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतो. तो त्याच्यासाठी एक संपूर्ण बंगला खरेदी करणार होता. पण विराजच्या आग्रहास्तव त्याने त्याला हे 3 खोल्यांचे छोटे घर विकत घेऊन दिले होते, ज्यामध्ये तो एकटाच राहतो. आताही जेव्हा त्याला कळले की त्याचा दरवाजा उघडला गेला आहे आणि नंतर आतून बंद झाला आहे, तेव्हा त्याने त्याचे कान टवकारले. त्याच्या मनात एक धमाका झाला. त्याला आठवले की जेव्हा त्याने त्याची गाडी आत पार्क केली होती, तेव्हा तो बाहेरचा दरवाजा बंद करायला विसरला होता. त्याला स्वतःला त्याच्या चुकीचा राग आला. "एस.पी. विराज मल्होत्रा, तू इतका बेफिकीर कधी झालास?" त्याने स्वतःला कडक शब्दात फटकारले. तो केस सोडवताना इतका थकला होता की त्याला काही भान राहिले नव्हते आणि दार न लावताच तो आत शिरला होता आणि आता त्याला 100% खात्री झाली होती की कोणीतरी त्याच्या घरात घुसले आहे. एकही क्षण वाया न घालवता तो पटकन पॅन्टच्या खिशामध्ये पिस्तल घालून शांत पावलांनी बाहेर आला. संपूर्ण हॉल शांततेत बुडाला होता. जेव्हा तो दार उघडून बाहेर आला तेव्हा त्याला पूर्ण शांतता असल्याचे वाटले. दुसऱ्याच क्षणी पावलांचा मंद आवाज त्याच्या कानात पडला. त्याने कान उंचावले. पैंजणचा आवाज त्याच्या अगदी जवळून जाणवत होता. याचा अर्थ असा होता की त्याच्या घरात एक मुलगी आहे. पण त्याच्या घरात मुलीचे काय काम होते? कदाचित ती माझी चूक असेल. त्याने मान हलवली, पण घरात कोणीतरी आहे. त्याची 6वी इंद्रिय त्याला सावध करत होती आणि हे लक्षात येताच तो लगेच सावध स्थितीत उभा राहिला. "तू कोण आहेस? आणि तू इथे काय करत आहेस?" त्याच्या घराच्या स्वयंपाकघरात भिंतीवर सावली पाहून तो पूर्णपणे हादरला होता. त्याने तिला धरले आणि समोर येताना भिंतीवर दाबले. पण त्याच्यासमोर एका नाजूक मुलीला पाहून तो क्षणभर स्तब्ध झाला. घरात एका मुलीच्या उपस्थितीने तो खूप आश्चर्यचकित आणि काळजीत पडला. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि आश्चर्याच्या समुद्रातून स्वतःला बाहेर काढले. तर समोर उभ्या असलेल्या त्या मुलीचे डोळेही आश्चर्य आणि भीतीने मोठे झाले. "खरं सांग, तू कोण आहेस? नाहीतर मी आत्ताच तुझ्या डोक्यात या सर्व गोळ्या घालेन." त्याने खिशातून पिस्तूल काढले आणि त्या नाजूक मुलीच्या डोक्यावर ठेवत निर्दयपणे म्हणाला, "तू कोण आहेस?" ती मुलगी जी गुंडापासून आपला जीव वाचवण्यासाठी पळत होती. धावत असताना इतक्या रात्री तिला याच घराचा दरवाजा उघडा दिसला होता आणि ती धावत धावत या घरात येऊन लपली होती. पण आता तिच्यासमोर हे संकट पाहून तिला धक्का बसला. हे घर तिला रिकामे वाटत होते, पण आता घराचा मालक तिच्या समोर उभा होता. तिने पटकन थुंकी गिळली आणि स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. उर्वशीचा प्रश्न ऐकून विराज मल्होत्राच्या ओठांवर हास्य पसरले. त्याने समोर उभ्या असलेल्या लहान मुलीकडे व्यंग्यात्मक नजरेने पाहिले, जी त्याच्यासमोर स्वतःला मजबूत असल्याचे दाखवत होती. ती मजबूत आहे हे दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. "मी एक सभ्य गुंड आहे. मी बदमाशांची बदमाश आहे आणि सभ्य लोकांची सभ्य आहे. आता तू मला सांग, माझ्या घरात तू काय करत आहेस?" विराज मल्होत्राने तिला हा प्रश्न कडक स्वरात विचारला होता आणि तिच्याकडे पाहत तिला माहीत आहे की मी त्याच्या घरी कुठे आले आहे.
मी एक महिला पोलीस आहे. जर तिच्यासमोर एखादा गुंड असेल तर याचा अर्थ असा होता की ती धोक्यात आहे. तिने तिच्या बुद्धीचा वापर केला आणि खोट्याचा आधार घेतला. घाबरलेल्या स्वरात काहीतरी विचार करून ती पटकन बोलली. उर्वशीचे बोलणे ऐकून विराज काही क्षण आश्चर्याने डोळे विस्फाटून तिच्याकडे पाहत राहिला. मग अचानक त्याचे हास्य उमटले. तो अचानक हसला. जर तू खरे बोलत असशील तर मला तुझ्या सत्यतेचा पुरावा दे. विराज तिच्या खोट्या बोलण्याचा आनंद घेत उत्सुकतेने म्हणाला. त्याला असे हसताना पाहून तिला क्षणभर लाज वाटली. त्याचे हास्य खूप प्राणघातक होते. ती त्याच्या हास्याच्या जादूत हरवून गेली. पण उर्वशीला हे कळले होते. तो तिच्यावर हसत होता आणि तिला हे कळताच ती रागावली. गप्प बस. जर तू पुन्हा माझ्यावर हसलास तर मी तुझे दात तोडेन. उर्वशीने त्याच्यासमोर आपला राग व्यक्त केला, जेणेकरून ती त्याच्यावरचा तिचा अधिकार दाखवू शकेल आणि त्याला ती किती मोठी पोलीस अधिकारी आहे हे कळावे. पण तिच्या रागाचा आणि तिच्या समोरच्या व्यक्तीवर काहीही परिणाम झाला नाही. तो सतत हसत राहिला. उर्वशी आता त्याच्या हास्याने खूप अस्वस्थ होत होती. पण तिची अवस्था पाहून विराजने मोठ्या मुश्किलीने त्याचे हास्य आवरले होते. हे त्याला चांगलेच माहीत होते. त्याला वाटत होते की समोर उभी असलेली मुलगी त्याच्याशी खोटे बोलत आहे. 19-20 वर्षाच्या वयात एखादी मुलगी पोलिसात कशी भरती होऊ शकते? पण त्याला तिचे खोटे बोलणे आवडत होते. तर मला सांग, तू कधीपासून या क्षेत्रात आहेस? विराज मल्होत्राने त्याची दाढी हाताने हलवत तो प्रश्न विचारला. उर्वशीने पोलीस बनण्याचा अयशस्वी प्रयत्न करत त्या गुंडाकडे धीराने पाहिले. पण उर्वशी ही इतक्या सहजपणे हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. मी गेल्या 5 वर्षांपासून या क्षेत्रात आहे आणि तुमच्यासारख्या अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले आहे. आता तुझी पाळी आहे. माझा हात सोड, नाहीतर मी तुला तुरुंगात पाठवेन आणि मग तुला कळेल की तुझा कुणाशी पाला पडला आहे. आणि उर्वशीने तिच्यासमोर असलेल्या विराज मल्होत्राला धमकी दिली. ठीक आहे, ठीक आहे, मी तुला जाऊ देईन, पण कृपया मला पोलिसांच्या स्वाधीन करू नकोस. विराजने तिच्यापासून दूर जाताना असे म्हटले आणि बनावट भीती दाखवत हात वर केले. उर्वशीने कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिले. ठीक आहे, मला तुझी दया येते. जणू उर्वशीने त्याच्यावर दया करून त्याच्यावर खूप मोठे उपकार केले आहेत. बाय द वे, तुझे वय किती आहे? विराजने तिच्याकडे उत्सुकतेने पाहिले. झालं असं की तिने म्हटलं की माझं वय 20 वर्ष आहे. तिने लगेच उत्तर दिलं. जणू तिला काही समजलं नाही. तिने वय सांगितल्यावर तो पुन्हा हसायला लागला. म्हणजे तुझे वय 20 वर्ष आहे आणि तू 5 वर्षांपासून पोलीस लाईनमध्ये आहेस. म्हणजे तुला 15व्या वर्षापासून पोलिसात भरती करण्यात आलं होतं. उर्वशीला आता तिची चूक कळली होती. मग त्यात एवढं रागवण्याचं काय आहे? तुला अक्कल आहे का नाही? मुलगी कधीही तिचं खरं वय सांगत नाही. जरी माझं खरं वय 28 वर्ष आहे, पण मी स्वतः का सांगू की मी 20 वर्षापेक्षा जास्त आहे? आता ती खरोखरच भावनिक होऊ लागली होती. ठीक आहे बाबा, ठीक आहे. ठीक आहे, मी सहमत आहे. तर मला सांगा, तुम्ही पोलीस लाईनमध्ये कोणत्या पदावर आहात? त्याच्याकडून इतके प्रश्न ऐकून उर्वशी खरोखर काळजीत पडली. बघा मिस्टर विराज, माझे नाव विराज मल्होत्रा आहे. विराजने तिला अडवून त्याचे नाव सांगितले. ठीक आहे मिस्टर विराज, मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन, पण त्याआधी कृपया मला काहीतरी खायला द्या. मला खूपच भूक लागली आहे. उर्वशीने स्वयंपाकघरात इकडे तिकडे पाहत असे म्हटले. पण तिला स्वयंपाकघरात कोणतेही खाण्यायोग्य पदार्थ दिसले नाहीत. आणि मग विराज आणखी म्हणाला, तू लाच घेणारी पोलीस अधिकारी आहेस? विराजने तिला चिडवण्यासाठी हे सांगितले होते आणि त्याचे बोलणे ऐकून उर्वशीने त्याच्याकडे रागाने पाहिले होते. जर तू माझ्यासमोर जास्त बोलण्याचा प्रयत्न केलास तर मी खरोखर तुझ्यावर दया करणार नाही. उर्वशीने त्याला धमकी दिली होती. ठीक आहे, रागवू नकोस. इन्स्पेक्टर XYZ, माझे नाव उर्वशी आहे. तिने त्याला झटक्याने तिचे नाव सांगितले. ठीक आहे मिस उर्वशी, मी तुला खायला काहीतरी आणतो. विराज हसत हसत फ्रीजकडे गेला आणि त्यातून काहीतरी खाण्यासाठी शोधू लागला. त्याच्या फ्रीजमध्ये 2 दिवसांची भाजी होती. तो आज 2 दिवसांनी घरी आला होता, त्यामुळे आज त्याला काहीही शिजवता आले नाही. त्याने अर्धी भाजी खाल्ली होती आणि अर्धी शिल्लक होती. त्याने भाजी ओव्हनमध्ये ठेवली आणि तिला वाट पाहण्यास सांगितले. स्वयंपाकघरातून बाहेर आला. काही क्षणांनी तो हातात गरम गरम पोळ्या घेऊन आत आला आणि उर्वशी समोर जेवण ठेवले. उर्वशी त्याच्या चपळाईने आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहत होती. विराजने तिला जेवायला सांगितले आणि तो स्वतः तिच्या समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसला. तिला खूप भूक लागली होती. तिने सकाळी फक्त नाश्ता केला होता आणि जेवणही केले नव्हते, कारण तिला जेवायला नको वाटत होते. आणि रात्री संजय तिला हॉटेलमध्ये जेवण्यासाठी घेऊन आला होता, पण ती जेवूही शकली नाही. त्याआधी ती अडचणीत होती. संजयचा विचार करताच तिचा घसा कडू झाला होता.
जेवून मोकळी झाल्यावर विराजने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले आणि त्याला तिच्याकडे असे पाहत असल्याचे पाहून उर्वशीने खांदे उचकावले. तू माझ्याकडे असे का पाहत आहेस? आता जेवणाचे पैसे मागणार आहेस की काय? उर्वशी पाण्याचा ग्लास उचलून ओठांना लावत म्हणाली. तू तुझे जेवण खाल्ले आहेस. आता तू इथून जाऊ शकतेस. हो, कारण मला ही झोप येत आहे आणि आता मी तुला घराबाहेर पाठवू इच्छितो आणि आतून दार बंद करून झोपू इच्छितो. विराजने सरळ राहून उर्वशीला बाहेरचा रस्ता दाखवला. उर्वशीने त्याच्याकडे कष्टाने पाहिले. मोठ्या कष्टाने तिला लपण्यासाठी जागा मिळाली होती आणि आता समोर उभा असलेला माणूस तिला तिथून निघून जाण्यास सांगत होता. विराज सोबत राहिल्यापासून तिला हे समजले होते की समोर उभा असलेला माणूस कितीही मोठा गुंड असला तरी त्याच्या डोळ्यात तिला कोणताही चुकीचा रंग दिसला नव्हता. तिला या घरात सुरक्षित वाटत होते. नाही, मी इथून जाऊ शकत नाही. उर्वशी खूप अस्वस्थ झाली होती. का? तू का जाऊ शकत नाही? विराजने आश्चर्याने विचारले होते. त्याला वाटले की ही मुलगी त्याच्या विचारा इतकी सामान्य मुलगी नाहीये. तू स्वतः म्हणाला होतास की तू एक गुंड आहेस. म्हणून आता मी इथेच राहीन आणि तुझ्यावर लक्ष ठेवेन, जेणेकरून तू कोणालाही इजा करूच नये, उर्वशी म्हणाली. ते ऐकून विराज क्षणभर आश्चर्यचकित झाला. तुला इथेच माझ्या घरी राहायचे आहे? विराज म्हणाला. त्याने तिला अविश्वासाने प्रश्न विचारला. उर्वशीने लगेच मान हलवली आणि विराजने विचारशील नजरेने तिच्याकडे पाहिले. ठीक आहे, तू इथेच राहू शकतेस. विराजने थोडा वेळ विचार केला आणि तिला त्याच्या घरी राहण्याची परवानगी दिली आणि तिच्या बोलण्यावरून ती एक सामान्य कुटुंबातील मुलगी वाटत होती. पण माहीत नाही ती अशी का वागत होती. विराजला काहीच समजत नव्हते. पण विराजला तिच्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता होती आणि ती त्याच्या घरी राहिली तरच तो तिच्याबद्दल जाणून घेऊ शकला असता. मला कुठे झोपायचे आहे ते सांग. मी आधीच इकडे तिकडे धावून खूप थकली आहे, उर्वशी थकलेल्या शब्दात म्हणाली. विराज हे ऐकून आश्चर्यचकित झाला, पण त्याने उर्वशीला अडवले नाही. ती तिच्या चेहऱ्यावरून खूप थकलेली दिसत होती. जा आणि समोरच्या खोलीत झोप, विराज म्हणाला. हॉलच्या एका बाजूला बांधलेल्या खोलीकडे बोट दाखवत उर्वशीने मान हलवले आणि मग खोलीकडे जाऊ लागली. पण जाताना ती काहीतरी विचार करून थांबली. तुझ्या कुटुंबातील बाकीचे कुठे आहेत? म्हणजे तुझी बायको आणि मुले घरी नाहीत का? उर्वशीने त्याला विचारले. विराज आजूबाजूला पाहू लागला. त्याला आश्चर्य वाटले. माझे अजून लग्न झाले नाही. जर बायकोच नसेल तर मुले कुठून येतील? विराजचे म्हणणे ऐकून उर्वशीचे डोळे विस्फारले आणि तिने खात्रीने तोंडावर हात ठेवला. तू अजून लग्न केलेले नाहीस का? उर्वशी तिच्या जागेवरून 2 पावले पुढे सरकली आणि विराजकडे काळजीपूर्वक पाहू लागली. तिच्या ओरडण्याने आणि अशा प्रकारे आश्चर्यचकित होण्याने विराज खूप चिडला. यात इतके आश्चर्य वाटण्यासारखे काय आहे? विराजने सहन करत प्रश्न विचारला. मला वाटले की तू विवाहित आहेस आणि तुला 2-4 मुले असतील. उर्वशीने बेफिकीरपणे खांदे उचकवले. विराजने तिचे बोलणे ऐकून तिच्याकडे चिडून पाहिले. मी तुला असा दिसतो का? 2-3 मुलांचा बाप? विराजने रागवलेल्या चेहऱ्याने विचारले होते. यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. मी तुला खूप चांगला सल्ला देते. जर तू 2-3 वर्ष लग्न केले नाहीस तर तुला मुलगी मिळणार नाही. म्हणून मी हे तुझ्या भल्यासाठी सांगत आहे. तुझे लग्न होण्याची अजूनही काही शक्यता आहे. तू गुंडा असू शकतोस, पण तू चांगला दिसतोस. म्हणून जर तू एखाद्या मुलीला लग्नासाठी प्रपोज केलेस तर कोणतीही मुलगी तुला नकार देणार नाही. उर्वशीने त्याच्याकडे पाहून त्याला खूप चांगला सल्ला दिला होता. जेव्हा मला लग्न करायचं असेल तेव्हा मी करेन. तुला माझी काळजी करण्याची गरज नाही. आणि हो, आता माझं लक्षपूर्वक ऐक. मी तुला सकाळी लवकर इथून जाताना पाहिलं पाहिजे, विराज रागाने म्हणाला होता. मी फक्त तुला सल्ला देत होते आणि तेही मोफत. उर्वशीने त्याला चिडवणाऱ्या स्मित हास्यासह उत्तर दिले. म्हणून विराज फक्त तिच्याकडे पाहत राहिला. त्याला लवकरच या मुलीसाठी काहीतरी व्यवस्था करावी लागेल असे त्याला वाटत होते. बाय द वे, मी तुला एक गोष्ट सांगते. मी एकटी आणि कमकुवत आहे असे कधीही समजू नकोस. मी एक पोलीस अधिकारी आहे. मला कोणाचीही भीती वाटत नाही. उर्वशीने विराजकडे धमकीच्या स्वरात पाहत असे म्हटले. उर्वशी त्या शब्दांचा अर्थ समजून घेत विराज मल्होत्राच्या होठांवर हास्य उमटले. तू एक पोलीस अधिकारी आहेस. मग तुला माझ्यासारख्या गुंडाला घाबरण्याची काय गरज आहे? विराज तिच्याकडे काळजीपूर्वक पाहत म्हणाला. मी तुला का घाबरेन? मी तुला फक्त सांगत होते. उर्वशीने हृदयस्पर्शी हास्य दाखवत म्हटले आणि खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर ती आत गायब झाली आणि आतून दरवाजा व्यवस्थित बंद केला.
विराज बराच वेळ तिथेच बसून तिच्याबद्दल विचार करत राहिला. तो त्या मुलीला समजू शकला नाही. ती त्याच्याशी खोटे का बोलत होती हे माहीत नाही. ती स्वतःबद्दल खरे सांगत नव्हती. जेव्हा उर्वशीने डोळे उघडले तेव्हा तिची नजर थेट घड्याळाकडे गेली. घड्याळ सकाळी 8 वाजवल्याचे दाखवत होते. हे पाहून तिने वाईट चेहरा केला. तिने पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्या क्षणी ती अचानक उठून तिच्या जागेवरून बसली. तिने घाबरून आजूबाजूला पाहिले आणि मग तिला जाणवले की ती यावेळी दुसऱ्याच्या घरात आहे. हे घर, ही खोली तिची नाही. हे विचार करत तिचे हृदय जड झाले. ती अनिच्छुकतेने उठली आणि बसली. बाहेरच्या लाऊंजमधून आवाज आला. ती बेडवरून उठली आणि केसांचा अंबाड्यात गुंडाळत खोलीचा दरवाजा उघडला आणि बाहेर आली. हे आवाज स्वयंपाकघरातून येत होते. ती आश्चर्याने स्वयंपाकघराकडे गेली. स्वयंपाकघरातून पराठ्यांचा सुगंध येत होता. दुसऱ्या क्षणी समोरचे दृश्य पाहून ती आश्चर्याने तिच्या जागेवरून उभी राहिली. विराज मनोत्रा तव्यावर बटाट्याचे पराठे भाजत होता. उर्वशीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. संपूर्ण स्वयंपाकघरात देशी तुपाचा सुगंध पसरला होता. उर्वशीने त्याच्याकडे खूप काळजीपूर्वक पाहिले होते. त्याचे रुंद आणि मजबूत खांदे. खांद्यावरून तिची नजर त्याच्या डोक्यावरील दाट केसांकडे गेली, जे सध्या इकडे तिकडे पसरलेले होते. दाट केस आणि हलके शेव त्याच्यावर खूप चांगले दिसत होते. त्याच्या उंच आणि रुंद उंचीने तो संपूर्ण स्वयंपाकघरावर व्यापून टाकत होता. त्याच्यावर कोणाची तरी नजर पडल्याचे जाणवत त्याने डोके वर केले आणि उर्वशी त्याच्याकडे पाहत असल्याचे पाहिले. विराजने भुवया उंचावल्या होत्या, पण तरीही उर्वशीचा नशा तुटला नव्हता. तू असे का पाहत आहेस, इन्स्पेक्टर साहेबा? तू डोळ्यांनी मारायचा विचार करत आहेस का? विराजने हसून तिची मदहोशी तोडली. उर्वशी अचानक शुद्धीवर आले आणि घाबरून विराजकडे पाहिले. नाही, मी फक्त पाहत होते. तू हे सगळं कसं करतोयस? उर्वशी म्हणाली. मी काय करतोय? विराजने पराठे तव्यावरून काढले आणि प्लेटमध्ये ठेवले. एक पराठा खाशील की 2? दुसरा पराठा तव्यावर ठेवताना विराज म्हणाला. 2 पराठे. उर्वशीचे डोळे आश्चर्याने विस्फारले. मी असे काय विचारले की तू इतकी आश्चर्यचकित झालीस? विराज तिच्या आश्चर्यावर हसत म्हणाला. पण तो प्रश्न विचारला गेला होता. मी कधीही नाश्त्यात पराठे खाल्ले नाहीत. उर्वशी खांदे उचकावत म्हणाली. तिच्या बोलण्यावर विराजला धक्का बसला. तू कधीही नाश्त्यात पराठा खाल्ला नाहीस का? मग तू कशी जिवंत आहेस? विराजने तिच्यासाठी आश्चर्य व्यक्त केले. तुझ्या बोलण्याचा काय अर्थ आहे? फक्त पराठे खाणारेच जगू शकतात आणि जे पराठे खात नाहीत तेच मरतात? उर्वशीने रागाने विचारले. हो, मला तर तेच वाटते. विराजने दुसरा पराठा उचलून प्लेटमध्ये ठेवत दोन्ही पराठे स्वयंपाकघराशी जोडलेल्या जेवणाच्या टेबलावर ठेवले होते. चल आता नाश्ता कर आणि इथून निघण्याची तयारी कर. त्यावर तिने विराजला सहज सांगितले होते. तू एक सभ्य गुंड आहेस याची खात्री होईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तोपर्यंत मी इथेच राहीन. उर्वशीने खुर्ची ओढत आणि बसत खूप शांतपणे आणि हळुवारपणे उत्तर दिले होते. आणि मी तुला का सिद्ध करू की मी एक सभ्य गुंड आहे? विराजने छातीवर हात ठेवत त्याच्या घरात घुसून त्याच्या घराचा ताबा घेतलेल्या त्या लहान मुलीकडे खूप शांतपणे पाहिले होते. तेही जबरदस्तीने. त्याच वेळी कदाचित त्याच्या मनालाही ती भावली असेल, कारण मी एक महिला पोलीस आहे आणि माझ्या देशाचे रक्षण करणे ही माझी जबाबदारी आहे. मी तुला अशा प्रकारे कसे मुक्त करू शकते? तुझ्या गुंडगिरीचा या भागावर कोणताही वाईट परिणाम होत नाही याची खात्री झाल्याशिवाय मी इथून कुठेही जाणार नाही. उर्वशी पराठा तोंडात टाकताच म्हणाले. अरे वा, हा इतका स्वादिष्ट पराठा आहे की मी आजपर्यंत कधीही असा पराठा खाल्ला नाही. उर्वशीने विराजने बनवलेल्या पराठ्याचे मनापासून कौतुक केले आणि विराज हळुवारपणे हसला. तू आता लग्न करून टाक. तुझी बायको जेव्हा तू इतके चविष्ट पराठे बनवून तिला खायला घालशील तेव्हा तिला खूप आनंद होईल, उर्वशीने उत्सुकतेने म्हटले. विराजने ते सहन केले आणि एक दीर्घ श्वास घेतला. ही मुलगी या घरात आल्यापासून त्याच्या लग्नाच्या मागे होती. तोंड बंद कर आणि नाश्ता कर. मग मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. विराजने त्याचा राग आवरत कडक स्वरात म्हटले. उर्वशीने त्याच्याकडे रागाने पाहिले. तू स्वतःला इतका मोठा गुंड म्हणतोस आणि तुला मुलींशी कसे बोलायचे हे माहीत नाही? तो असे बोलल्यावर उर्वशीला वाईट वाटले होते. आणि तू इतकी मोठी पोलीस अधिकारी आहेस, तरीही तुला माहीत नाही की कोणाच्या घरात त्याच्या परवानगीशिवाय शिरत नाहीत आणि जरी कोणी आत शिरले तर तो सहज निघून जातो. तू एक बिनबुलाये पाहुणा झाली आहेस आणि तोही एक पाहुणा ज्याला मी ओळखतही नाही. विराजने लगेच त्याचे हिशेब चुकता केला होता. आता तो त्या मुलीला त्याच्या घरात सहन करू शकत नव्हता, म्हणून त्याने तिच्याशी स्पष्टपणे
बोलण्याचा निर्णय घेतला. जर ती मुलगी विराजची हेरगिरी करण्यासाठी या घरात आली असेल तर त्या मुलीला विराजच्या हातून भयानक शिक्षा भोगावी लागेल. उर्वशीच्या घशात जेवण अडकले. तिला वाटले की लवकरच तिचे सत्य उघड होईल. पण तिला हे घर सोडायचे नव्हते. मला झोप येत आहे. मला आणखी काही वेळ झोपायचे आहे. माझे डोकेही दुखत आहे. उर्वशी लगेच तिच्या जागेवरून उठली आणि डोक्यावर हात ठेवून तिच्या खोलीकडे गेली. विराजने तिला सहन करत एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहिले. विराज नाश्ता करून मोकळा झाला आणि त्याच्या कामाला निघून गेला. तो साध्या पोशाखात पोलीस स्टेशनला पोहोचला. आज त्याने गणवेश घातला नव्हता, कारण जितका वेळ त्याला उर्वशीचे सत्य कळत नाही तितका वेळ त्याला त्याची ओळख तिला सांगायची नव्हती, जेणेकरून त्याचे सत्य उघड होऊ नये. म्हणूनच तो साध्या कपड्यात पोलीस स्टेशनला आला होता. तो दिवसभर खूप व्यस्त होता. त्याला त्याच्या भुकेची पर्वा नव्हती. रात्री उशिरा कुठेतरी गेल्यानंतर तो मोकळा झाला आणि अचानक त्याला उर्वशीची आठवण आली. त्याने घड्याळात वेळ पाहिली तर रात्रीचे 10 वाजले होते. तो पटकन त्याच्या जागेवरून उठला आणि गाडीच्या चाव्या घेऊन घरी निघून गेला. त्या मुलीला घरी खायला काहीच नव्हते. त्याने तिला फक्त सकाळचा नाश्ता दिला होता. त्याला खात्री होती की उर्वशीला काहीही स्वयंपाक येत नसेल, म्हणूनच तिने जेवणही केले नसेल. त्याला वाटेवरून काहीतरी खायला विकत घ्यायचे होते, पण त्याला उर्वशीच्या आवडीबद्दल काहीच माहीत नव्हते. म्हणूनच तो थेट घरी आला. तो घरात शिरला तेव्हा घरात शांतता होती. तो आजूबाजूला पाहत पुढे जात राहिला, पण काही अंतरावर त्याच्या समोरचे दृश्य पाहून तो त्याच्या जागेवर थक्क झाला. उर्वशी समोरच्या टेबलावर डोके ठेवून नकळत झोपली होती. त्यावेळी तिने विराजचे कपडे घातले होते. विराजच्या ओठांवर हास्य पसरले होते. त्याने कोणताही आवाज न करता त्याचे काम पूर्ण केले होते. उर्वशीचे रेशमी केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. विराजने अचानक विचार न करता चेहऱ्यावरील केस बाजूला केले होते आणि यावेळी उर्वशीने प्रेमाने विराजच्या हृदयावर हल्ला केला होता. तो त्या अनोळखी मुलीच्या पायाशी आपले हृदय गमावून बसला होता. तो तिथे किती वेळ उभा राहिला कोणास ठाऊक, आणि तिच्याकडे पाहत राहिला. तिचे निरागस साधे सौंदर्य विराजच्या हृदयावर विजेसारखे आघात करत होते. त्यावेळी ती विराजच्या कपड्यांमध्ये खूप सुंदर दिसत होती. विराजचा शर्ट तिच्यासाठी आवश्यकतेपेक्षा मोठा होता. तिला तिच्या चेहऱ्यावर कोणाच्या तरी नजरेची उष्णता जाणवत होती. उर्वशीने डोळे उघडले आणि विराजला समोर उभा असलेलं पाहून तिच्या ओठांवर एक हास्य पसरले आणि त्या क्षणी विराजने त्याचे हृदय पूर्णपणे त्या सुंदर मुलीच्या पायाशी ठेवले होते. तो उंच माणूस एका लहान नाजूक मुलीवर आपले हृदय हरवून बसला होता. विराजने कधीच कल्पना केली नव्हती की त्याच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा तो कुणाच्या तरी केसांचा कैदी होईल. तू कुठे होतास? मी किती वेळेपासून तुझी वाट पाहत आहे. उर्वशी तिची जांभई थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत म्हणाली. तू तुझ्या खोलीत जाऊन झोपायला हवे होतेस. इथे झोपण्याची काय गरज होती? विराज हळुवारपणे म्हणाला होता. मी तुझ्यासाठी जेवण बनवले आहे, उर्वशीने निरागसपणे उत्तर दिले होते. उर्वशीचे उत्तर ऐकून विराजला धक्का बसला होता. तू माझ्यासाठी जेवण बनवलेस? विराजने तिला विचारले होते. उत्तर देण्याऐवजी उर्वशीने तिच्या समोर ठेवलेल्या डिशचे झाकण उघडले. त्यात काहीतरी भाजी होती. विराजला आठवले की फ्रीजमध्ये गोठलेल्या पनीर आणि वटाण्याचे पॅकेट होते आणि उर्वशीने त्याच पनीर आणि वटाण्यापासून भाजी बनवली होती. विराजला खूप भूक लागली होती. तो जेवायला बसला, पण पहिला घास घेताच त्याचे संपूर्ण शरीर पेटले आणि त्याच्या कानातून धूर निघत होता. जेवण इतके मसालेदार होते की विराजला त्याचे तोंड जळत असल्याचे जाणवले. त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. त्याने उर्वशीकडे आश्चर्याने पाहिले, जी त्याच्याकडे आनंदाने पाहत होती. जेवण कसे झाले आहे? उर्वशीने आनंदाने विचारले, तर विराज काहीही बोलू शकला नाही. त्याने तिला थंबचा इशारा करत छान आहे असे संकेत दिले आणि नंतर पुढचा घास घेताच तो विराजच्या घशात अडकला. त्याने ते कष्टाने गिळले आणि पटकन पाणी प्यायला. मी आज पहिल्यांदाच स्वयंपाक केला आहे आणि बघ तो किती छान स्वयंपाक केला आहे मी. विराजने उत्तर देण्यापूर्वीच तिने स्वतःची प्रशंसा केली आणि तिने स्वतःच पोळीसोबत भाजीचा पहिला घास तोंडात घातला होता. पण दुसऱ्या क्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने विराजकडे अनिच्छित डोळ्यांनी पाहिले आणि मग तिच्या डोळ्यातून मिरच्यांच्या तीव्रतेने अश्रू वाहू लागले. तिला जोरदार खोकला आला. विराजने लगेच पाण्याचा ग्लास भरला आणि तो तिच्या समोर ठेवला. पण तोपर्यंत उर्वशीची प्रकृती बिघडली होती. तिचा संपूर्ण चेहरा मिरच्यांच्या उष्णतेमुळे लाल झाला होता. तिच्या डोळ्यातून आणि नाकातून सतत पाणी वाहत होते. विराजला त्या क्षणी ती खूप सुंदर वाटली. विराज, तू हे जेवण कसे खाल्लेस? उर्वशीने विराजला खात्रीने विचारले होते. विराजने तिच्याकडे हसून पाहिले होते. तू खूप मेहनत घेऊन जेवण बनवले आहेस, मग मी ते कसे खाऊ शकत नाही? तो सहज म्हणाला होता. तर उर्वशी फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. आता तिने प्लेट्स
उचलून किचन ओट्यावर ठेवली होती. जरी दोघांनाही भूक लागली होती. तू हे सगळं स्वच्छ कर, मी मी बाहेरून जेवण आणतो, तो म्हणाला आणि बाहेर गेला. काही वेळाने दोघेही बसून जेवण करत होते. आता मला सांग, तू माझ्या घरी संपूर्ण दिवस कसा घालवला आहेस? आता उद्या सकाळचा तुझा काय प्लॅन आहे? तो पाणी पिताना म्हणाला. तुला काय म्हणायचे आहे? ती कळल्यानंतरही अज्ञानी असल्याचे भासवत होती. याचा अर्थ तुला कधीपर्यंत जबरदस्तीने पाहुणा म्हणून राहायचे आहे? आता तुझ्या घरी जा. तो ते कसे म्हणाला होता फक्त त्यालाच माहीत होते. जरी त्याची इच्छा होती की उर्वशीने कधीही त्याचे घर सोडू नये, नेहमी त्याच्यासोबतच राहावे. मी तुला सांगितले होते, जोपर्यंत मला खात्री पटत नाही तू एक सभ्य गुंडा आहेस. ती तिचे वाक्य पूर्ण करण्यापूर्वी विराजने तिला हाताच्या इशाऱ्याने थांबवलं. तुला या गोष्टीची पर्वा नाही आणि मी तुला पटवून देण्यास बांधीलही नाही. म्हणून तू मला सकाळी माझ्या घरातून निघताना दिसायला हवीस. तुझ्यामुळे मी कोणत्याही अडचणीत येऊ नये असे मला वाटते. उर्वशी त्याच्या आदेश देण्याच्या पद्धतीने संतापली होती. ती त्याच्यावर रागवली देखील होती. तिला लगेच त्याचे घर सोडावेसे वाटत होते. पण भीतीने तिला घेरले होते. आधी संजय आणि त्याच्या माणसांची भीती आणि नंतर हवामान खराब होत होते. ठीक आहे, मी सकाळी निघेन. माझ्यावर खूप उपकार केलेस असं दाखवू नकोस, ती उदासपणे म्हणाली आणि शांतपणे उठून तिच्या खोलीत गेली. तर विराज मागेच राहिला आणि एक दीर्घ श्वास घेतला. रात्रीची किती वाजले होते हे माहीत नाही. जेव्हा वाऱ्याच्या जोराने खिडक्या हादरल्या, उर्वशीचे डोळे अचानक उघडले. तिचे हृदय जोरात धडधडू लागले. थरथरत्या पावलांनी ती खिडकीजवळ आली आणि आतून खिडकी लगेच बंद केली. हवामान खराब होऊ लागले होते. वाऱ्याचा आवाज खिडक्यांना आदळला की उर्वशीचे हृदय थरथर कापत असे. ती शांतपणे येऊन बेडवर बसली. ती झोपायला जाणार होती तेव्हा तिला खिडकीवर सावली असल्यासारखे वाटले. तिच्या ओठातून एक किंचाळी बाहेर पडली आणि त्या क्षणी ती खिडकीतून बाहेर पळत सुटली. भीतीच्या या अवस्थेत तिने विराजच्या खोलीचा दरवाजा जोरात वाजवला. विराज जो झोपलेला नव्हता पण काहीतरी केसचाच अभ्यास करत होता. त्याने लगेच दार उघडले होते, पण दुसऱ्या क्षणी तो त्याच्या जागी स्थिरावला होता जेव्हा उर्वशीने त्याला मिठी मारली. ती त्याच्या छातीला इतकी घट्ट चिटकून उभी होती की त्यांच्यामध्ये हवाही पास होत नव्हती. ती भीतीने थरथर कापत होती. विराज खोलीच्या खिडकीपाशी कोणीतरी आहे. तो मला सोडणार नाही. उर्वशी, शुद्धीवर ये. इथे कोणीही येऊ शकत नाही. आणि हे कोण आहे जे तुझ्या मागे आहे? विराजने तिला स्वतःपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता, कारण तो स्वतःला कसे हाताळत आहे हे फक्त त्यालाच माहीत होते. माझ्यासोबत चल, मी बघतो. त्याने कसे तरी उर्वशीला स्वतःपासून वेगळे केले. खोलीत आल्यावर त्याने पाहिले की तिथे कोणीच नाही. खिडकी उघडल्यानंतरही विराजने बाहेर पाहिले. रस्ता पूर्णपणे सुनसान होता. तुला भास झाला असावा. उर्वशी, शांतपणे झोपी जा. तिथे कोणीच नाही. नाही विराज, मला भीती वाटत आहे. कृपया मी तुझ्यासोबत तुझ्या खोलीत झोपावे का? मी जमिनीवर झोपेन आणि तुला अजिबात त्रास देणार नाही. ती खूप घाबरली होती. हवामान खूप थंड होते आणि ती घामाने भिजली होती. तिची अवस्था पाहून विराजने तिला तिच्या खोलीत झोपायला परवानगी दिली. ती शांतपणे उशी घेऊन सोफ्यावर झोपली. तर विराजने पुन्हा लॅपटॉप उघडला आणि काम करू लागला. विराजच्या खोलीत आल्यानंतर उर्वशीला सुरक्षिततेची भावना जाणवली. थोड्याच वेळाने ती गाढ झोपेत गेली. पण विराज आता त्याच्या कामात लक्ष केंद्रित करू शकत नव्हता. काही काळापूर्वी जेव्हा उर्वशीने त्याला मिठी मारली होती, ती भावना त्याच्या मनात अधिराज्य गाजवू लागली होती आणि तिचा स्पर्श त्याच्या अस्तित्वात एका नशेसारखा शिरू लागला होता. त्याचे हृदय एका नवीन पद्धतीने धडधडू लागले होते. त्याने नजर वर करून झोपलेल्या उर्वशीकडे पाहिले. मंद प्रकाशातही तिचा दुधाळ रंग चमकत होता. तिचे गुलाबी ओठ एकमेकांना जोडले होते. विराजचा शर्ट तिच्या शरीरावर बराच सैल होता. वरची 2 बटणे उघडी होती, जिथून उर्वशीच्या सौंदर्याची थोडीशी झलक दिसल्याने विराजचे मन अस्वस्थ झाले होते. त्याने पटकन लॅपटॉप बंद केला होता. जर तो या खोलीत आणखी राहिला असता तर कदाचित त्याने काही पाप केले असते. म्हणूनच तो शांतपणे खोलीतून बाहेर पडला आणि बाहेर हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर झोपायला गेला. दुसऱ्या क्षणी सकाळी विराज मल्होत्राच्या घराबाहेर बऱ्याच गाड्या थांबल्या होत्या. यावेळी विराज मल्होत्राला जाग आली आणि त्याला आश्चर्य वाटले की त्याच्या घरी असे कोण येऊ शकते. त्याने हॉलच्या खिडक्यातून बाहेरचे दृश्य पाहिले आणि तो शर्ट घालून लॉजमध्ये गेला. आता त्याच्या घराचा दरवाजा जोरात वाजत होता. उर्वशीही खोलीतून बाहेर पडली, पण तिचा चेहरा भीतीने फिका पडला होता, जणू ती थोठावणाऱ्या व्यक्तीला ओळखत होती.
विराजने उर्वशीच्या फिकट चेहऱ्याकडे एक नजर टाकली आणि मग पुढे जाऊन दार उघडले. समोरचे दृश्य पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या दाराशी बरेच लोक उभे होते आणि कुलदीप खन्ना साहेबही तिथेच उभे होते. सकाळी लवकर त्याच्या दाराशी इतक्या मोठ्या व्यक्तीला पाहून विराजला चांगलाच धक्का बसला. कुलदीप खन्ना शहरातील श्रीमंत लोकांमध्ये गणला जात होता. विराज आश्चर्यचकित झाला आणि त्याने कुलदीप साहेबकडे हात पुढे केला. पण कुलदीप खन्ना त्याच्याकडे मोठ्या तिरस्काराने आणि रागाने पाहत होता. त्याने व्यंग्यात्मक स्वरात विचारले, माझी मुलगी कुठे आहे? तू माझ्या मुलीला कुठे लपवले आहेस? लवकर सांग, नाहीतर मी तुझी अशी अवस्था करेन की तुझ्या 7 पिढ्या तुला आठवून थरथर कापत राहतील. कुलदीप खन्नाने आपले थंड आणि आश्चर्यकारक डोळे विराजच्या चेहऱ्यावर रोखले होते. तर कुलदीप खन्नाचा प्रश्न ऐकून विराज आश्चर्यचकित झाला होता आणि उर्वशीला एका कोपऱ्यात उभे असलेले घाबरलेले पाहिले आणि मग त्याने स्वतःच आपले विचार झटकून टाकले. इतक्या श्रीमंत आणि प्रभावशाली माणसाची मुलगी उर्वशी त्याच्या घरात का येईल? हे शक्य नाही. तो याबद्दल विचार करत होता. तुम्ही काय म्हणत आहात? मी तुमच्या मुलीला ओळखतही नाही आणि तुमची मुलगी माझ्या घरात का म्हणून येईल? विराजने गोंधळलेल्या स्वरात उत्तर दिले. तर कुलदीप खन्नाने त्याच्या माणसांना इशारा केला आणि त्याचा इशारा मिळताच कुलदीप खन्नाच्या मागे उभे असलेले लोक विराजला ढकलून त्याच्या घरात घुसले. विराजला काय चालले आहे हे समजले नाही. तर उर्वशी भिंतीला घाबरून उभी होती. कुलदीप खन्नाची नजरही उर्वशीवर पडली होती. त्याने त्याच्या मुठ्या रागाने घट्ट आवळल्या होत्या. वडिलांचा आदर अशा प्रकारे कलंकित करताना तुला थोडीशीही लाज वाटली नाही? उर्वशीला समोर पाहून कुलदीप खन्ना तिच्यावर भयंकर हल्ला करू लागला. उर्वशीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कुलदीप खन्ना त्याच्या मुलीकडे कडक नजरेने पाहत होता. तर विराजच्या पायाखालून जमीन सरकली होती. त्याने उर्वशीकडे अविश्वासाने पाहिले होते. ती त्याच्याशी खोटे बोलत होती. तो उर्वशीला गुप्तहेर समजत होता. पण ती या शहरातील सर्वात श्रीमंत माणसाची एकुलती एक मुलगी होती आणि त्याच्या घरात गुप्तपणे राहत होती. विराजला अचानक त्याच्या निष्काळजीपणाची खंत वाटली. त्याने तिची चौकशी का केली नाही? त्याला उर्वशी एका सामान्य मुलगी वाटत होती. त्यावेळी उर्वशीची नजर ही विराजकडे वळली होती. ती कदाचित त्याला मदतीसाठी विनंती करत असेल. पण विराज तिच्या वडिलांसमोर काय करू शकतो? तो शांतपणे उभा राहून तमाशा पाहत होता. मला सांग, घरातून पळून जाण्यापूर्वी तू कोणाला विचारले होतेस? घरातून बाहेर पडताना तू माझ्या इज्जतीचा एकदाही विचार केला नाहीस का? की तू चौकीच्या मध्यभागी टांगून माझी इज्जत निरुपयोगी केलीस? याआधी कुलदीप खन्ना त्याच्या मुलीवर जोरात ओरडू लागला. या सर्व किंचाळ्यांनी आणि ओरडल्याने उर्वशीचे हृदय खूप हादरले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तिचे ओठ पूर्णपणे शांत होते. आता तू गप्प का उभी आहेस? मला उत्तर दे. कोणाच्या सांगण्यावरून तू इतके मोठे पाऊल उचलले आहेस की तुला तुझ्या वडिलांच्या आदराबद्दल क्षणभरही विचार आला नाही? कुलदीप खन्नाने त्याच्या मुलीकडे अत्यंत पश्चातापाने पाहिले. उर्वशी, तू त्यांची मुलगी आहेस का? आता खूप वेळेनंतर विराज शुद्धीवर आला आणि त्याने उर्वशीला प्रश्न केला. कारण त्याला उर्वशीच्या तोंडून सत्य ऐकायचे होते. तर तिचे अश्रू सर्व काही सांगत होते की ती खरोखर कुलदीप खन्नाची मुलगी आहे. विराजचा प्रश्न ऐकून उर्वशीने आणखी डोके टेकवले. तिने विराजला अनेक खोटे बोलले होते कारण तिला तिच्या घरी परत जायचे नव्हते. जर तिने विराजला सांगितले असते की ती कुलदीप खन्नाची मुलगी आहे तर विराजने तिला कधीच त्यांच्या घरात जागा दिली नसती. म्हणूनच तिने विराजला खोटे बोलले. तू निर्दोष असल्याचे भासवत माझ्या मुलीला प्रश्न विचारत आहेस का? तुला माहीत नव्हते का की ती माझी मुलगी आहे? मला खरं सांग, ती तुझ्या घरात काय करत आहे आणि तुम्हा दोघांमध्ये काय संबंध आहे? जर मी तुझ्याशी प्रेमाने बोलत आहे, म्हणूनच माझी कमजोरी समजू नकोस. मी तुझ्यासारख्या नालायक माणसाला 2 मिनिटात बरोबर करू शकतो. कुलदीप खन्नाच्या मुलीवर हात टाकण्यापूर्वी तू खूप विचार केला असेल. इतक्या मालमत्तेची ती एकमेव वारस आहे असे तुला वाटले असेल. तू फक्त स्वतःचा फायदा पाहिला असेल. पण मी अजूनही जिवंत आहे, हे विसरू नकोस. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी माझी मुलगी तुझ्यासारख्या नालायक मुलाला देणार नाही. कुलदीप खन्नाने विराजकडे अत्यंत रागाने आणि तिरस्काराने पाहिले आणि त्याला त्याची स्थिती आठवून देण्याचा प्रयत्न केला. हे ऐकून विराजच्या कपाळावर आढ्या पडल्या. त्याने गोंधळून आपले मूठ आवळले. उर्वशीने घाबरून विराजकडे पाहिले तेव्हा ती म्हणाली, पप्पा, कृपया विराजला काहीही बोलू नका. या सगळ्यात विराजची चूक नाही. खरं तर या माणसाने मला त्याच्या घरात राहण्यासाठी जागा दिली आहे. उर्वशीने पहिल्यांदाच तोंड उघडले.
पप्पा हा शब्द ऐकून विराजने अचानक एक दीर्घ श्वास घेतला. ती खरोखर कुलदीप खन्नाची मुलगी होती. आता यात काही शंका नव्हती. ती त्याच्या घरी काय करायला आली होती? विराजला आत्तापर्यंत हे समजले नव्हते. तर मला सांग, तू या मुलासोबत त्याच्या घरात काय करत होतीस? कुलदीप खन्नाने उर्वशीला सोप्या शब्दात विचारले होते. तुम्ही हा प्रश्न संजयला विचारायला हवा होता. उर्वशीने तिच्या नजरेची दिशा बदलत म्हटले होते. तिला सर्वांसमोर कमकुवत दिसायचे नव्हते, पण तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती त्यांना थांबवण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होती. मी संजयला का प्रश्न विचारू? मी तुला प्रश्न विचारेन, कारण तू पळून गेली होतीस. तो तुला जेवणासाठी सोबत घेऊन गेला होता. तू तिथून पळून गेलीस. तुला माहीत आहे का, तो बिचारा माणूस किती त्रास घेऊन तुला सर्वत्र शोधत होता. कुलदीप खन्ना त्याच्या मुलीवर रागावला होता. उर्वशीने तिच्या वडिलांकडे दुखावलेल्या नजरेने पाहिले आणि एक दीर्घ श्वास घेऊन स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. ज्या व्यक्तीची तुम्ही एवढी बाजू घेत आहात आणि त्याला तुम्ही गरीब म्हणत आहात, त्या व्यक्तीने तुमच्या मुलीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. तो मला जेवणाला घेऊन गेला नाही, उलट तो मला त्याच्यासोबत एका हॉटेलमध्ये घेऊन गेला होता. जेव्हा मी त्याच्यासोबत हॉटेलच्या खोलीत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्याने माझ्याशी गैरवर्तन केले आणि मला जबरदस्तीने खोलीकडे ओढायला सुरुवात केली आणि नंतर मला तिथे घेऊन गेला आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. देवाची कृपा होती की मी त्याच्यापासून पळून जाऊ शकले. मी त्याला ढकलून पळून गेले. मग त्याने माझ्या मागे त्याची माणसे पाठवली. मी तिथून पळून विराजच्या घरी लपले. उर्वशीने रडत रडत तिच्या वडिलांना सर्व सत्य सांगितले, पण कुलदीप खन्ना तिच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. खोटे बोलू नकोस उर्वशी. तुझ्या कृत्याचा दोष संजयवर टाकण्याचा प्रयत्न करू नकोस. मला खात्री आहे की संजय तुला असे काहीही करू शकत नाही आणि तरीही तो हे सगळं का करेन? पुढच्याच महिन्यात तुम्ही दोघे लग्न करणार आहात. म्हणूनच मी तुझ्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. तू स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्या बिचाऱ्या माणसाला दोष देत आहेस. कुलदीप खन्ना थंड स्वरात म्हणाला. उर्वशीने तिच्या वडिलांकडे दुःखाने पाहिले. ती त्यांची मुलगी होती. ती त्यांचे रक्त होते. पण कुलदीप खन्ना तिच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास तयार नव्हता. बाबा, मी तुमची मुलगी आहे ना? मी तुमचे रक्त आहे. संजय तुमच्यासाठी काहीच नाही आणि तुम्ही मी जे बोलले त्यावर विश्वास ठेवत नाही? उर्वशी रडत म्हणाली. कुलदीप खन्नाने आपल्या मुलीकडे रागाने पाहिले. हो, तू जे बोलतेस ते मला मान्य नाही, कारण मला माहीत आहे की तू खोटे बोलत आहेस. तुला सुरुवातीपासूनच संजयशी लग्न करायचे नव्हते, म्हणूनच तू हे लग्न मोडण्यासाठी सबबी काढत आहेस. पण ही तुझी चूक आहे, म्हणून मी तुला संजयशी जोडेन आणि कोणत्याही परिस्थितीत तुझे लग्न त्याच्याशी करेन. तू काहीही केले तरी. कुलदीप खन्नाने त्याचे शब्द पूर्ण केले. बाबा, म्हणूनच मी तुमच्याकडे आले नाही, कारण मला माहीत होते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. उर्वशी दुःखाने म्हणाली. विराज वडील आणि मुलींमधील संभाषण शांतपणे ऐकत उभा होता. तर त्याला आश्चर्य वाटले की उर्वशी तिच्या घरी जाण्याऐवजी इथेच लपून बसली होती. पण उर्वशीच्या शेवटच्या शब्दांनी त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. तिला स्वतःवर विश्वास नव्हता. तिला माहीत होते की तिचे वडील तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. प्रत्येक परिस्थितीत चुकीचा पाठिंबा देतील. म्हणूनच ती त्याच्यावर निराश होऊन घरी परतली नाही. तिला तिच्या वडिलांपेक्षा अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवणे चांगले वाटले आणि त्या अनोळखी व्यक्तीनेही त्या निष्पाप मुलीचा विश्वास दुखावला नाही. तुमच्यासाठी संपत्ती हेच सगळं आहे. तुम्ही तुमच्या मुलीला संपत्तीसाठी विकत आहात. मग त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला काही दोष किंवा वाईट का दिसेल? कारण ती व्यक्ती सर्व वाईटांपासून दूर आहे. त्या व्यक्तीने तुमच्या मुलीच्या इज्जतीशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्या तोंडावर थाप मारली. तरीही ती व्यक्ती तुम्हाला वाईट वाटणार नाही, कारण तुमचे डोळे संपत्तीने आंधळे झाले आहेत. उर्वशी रागावली, पण तिच्या बोलण्याचा कुलदीप खन्नावर काहीही परिणाम झाला नाही. त्याने थंड डोळ्यांनी त्याच्या मुलीकडे पाहिले. खोटे बोलणे थांबव. घरी चल. तुझे लग्न पुढच्या महिन्यात आहे आणि आता मी तुझं कोणतंही नाटक सहन करणार नाही. कुलदीप खन्नाच्या ताकदीमुळे त्याचे काही शब्द ऐकून उर्वशीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण ती स्पष्टपणे म्हणाली की मी तुमच्यासोबत कुठेही जाणार नाही. उर्वशी, तू वेडी झाली आहेस का? तुला या नालायक माणसासोबत या छोट्या घरात राहायचे आहे का? कुलदीप खन्नाने विराजवर वाकडं हास्य फेकताना द्वेषपूर्ण हास्याने हे सांगितले. विराज हसला आणि कुलदीप खन्नाकडे पाहिले, जो पुढे सरकला आणि त्याने उर्वशीचा हात जोरात धरला आणि तिला घराबाहेर काढले.
विराजने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण कुलदीप खन्नाचे लोक विराजसमोर उभे राहिले. उर्वशीने वळून अश्रू भरलेल्या डोळ्यांनी विराजकडे पाहिले, पण कुलदीप खन्नाच्या माणसाने विराजवर ताबा मिळवला होता. उर्वशी तिच्या खोलीत बसून रडत होती. तिचा महाल तिला तुरुंगापेक्षा कमी वाटत नव्हता. कुलदीप खन्नाने तिला जबरदस्तीने आपल्यासोबत आणले होते आणि घराबाहेर जाण्यास मनाई केली होती. उर्वशीला काहीच समजत नव्हते. ती विचार करत होती की काय करावे, हे लग्न कसे थांबवावे. तिला कधीच संजयशी लग्न करायचे नव्हते, ज्याला तिच्या प्रतिष्ठेची पर्वा नव्हती, ज्याने तिच्या प्रतिष्ठेला त्याच्या पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याच्या प्रतिष्ठेची कशी काळजी करू शकेल. तिने अश्रू ढाळले होते आणि आता तिने ठरवले होते की ती कधीही हे लग्न करणार नाही. ती तिच्या जागेवरून उठली, खोलीत तिचा मोबाईल शोधला आणि विराजचा नंबर डायल केला. पोलीस स्टेशनमधून परत आल्यावर विराजने तिला त्याचा नंबर दिला होता, कारण ती वाट पाहत टेबलावर झोपली होती. मग त्याने उर्वशीला त्याचा नंबर दिला की, जर मला उशीर झाला तर तू मला फोन करून विचारू शकतेस, पण रात्री उशिरापर्यंत माझी वाट पाहू नकोस, कारण माझे काम असे आहे की कधी कधी मी रात्रभर घरी येत नाही. पलीकडून बेल वाजत होती, पण विराज फोन उचलत नव्हता. उर्वशी अस्वस्थपणे खोलीत चालत होते. विराज, कृपया फोन उचल, उर्वशी स्वतःशीच म्हणाली होती, कारण विराज आता तिचा एकमेव आधार होता. काही वेळाने कॉल उचलला गेला. पलीकडून विराजचा आवाज ऐकू आला. हॅलो. विराजचा जड आवाज ऐकताच उर्वशीच्या मनात आनंदाचा किरण चमकला. तिने उत्सुकतेने विराजचे नाव घेतले. विराज. उर्वशीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. उर्वशीचा आवाज ऐकून विराज अस्वस्थ झाला. उर्वशी, कशी आहेस, विराजने तिला उत्सुकतेने विचारले, पण उर्वशी अनियंत्रितपणे रडू लागली. उर्वशी, तू अशी का रडत आहेस, काही झाले आहे का, विराजने काळजीने विचारले. पण उर्वशी वेदनेने रडत राहिली. तिला असे वेदनेने रडताना पाहून विराज खूप काळजीत पडला. तू मला त्रास देत आहेस, काय झाले आहे ते सांग, विराज थकलेल्या शब्दात म्हणाला होता. विराज, तू माझ्याशी लग्न करशील का, उर्वशीने रडणाऱ्या शब्दात प्रश्न विचारला होता. तिचा प्रश्न ऐकून विराज काही वेळ त्याच्या जागी थांबला होता. त्याला उर्वशीकडून हे अजिबात अपेक्षित नव्हते. उर्वशीने स्वतःवर नियंत्रण ठेवले. विराज हळू आवाजात म्हणाला. विराज, तू फक्त मला सांग, तू माझ्याशी लग्न करशील की नाही, उर्वशीने तिचे अश्रू पुसत त्याला हत्ती शब्दात विचारले. उर्वशी, मी एक साधा गुंड आहे आणि तू इतक्या श्रीमंत माणसाची मुलगी आहेस. आपल्यात खूप फरक आहे, विराजने सौम्य शब्दात म्हटले. तेव्हा उर्वशी म्हणाली, मला काही फरक पडत नाही. मी एकाच छताखाली 3 दिवस तुझ्या घरात तुझ्यासोबत राहिले, पण या 3 दिवसात मला तुझ्या नजरेत एकदाही माझ्याबद्दलची वासना दिसली नाही. तू मला आदर दिलास. मला तुझ्यासारख्या व्यक्तीशी माझ्या जीवनसाथी म्हणून राहायचे आणि म्हणूनच मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. संजयसारख्या व्यक्तीसोबत माझे आयुष्य घालवण्यासाठी मी कधीही विचार केला नव्हता. त्याच्या नजरेत माझ्याबद्दल आदर नाही, त्याला माझ्याबद्दल वासना आहे. जेव्हा मी त्याच्या मनाप्रमाणे करण्यास नकार दिला, तेव्हा त्याने माझ्यावर हात उचलला आणि माझ्या तोंडावर चापट मारली. अशा व्यक्तीसोबत मी कसे राहू शकते. मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. ती खूप रडत होती आणि विराजला असं वाटलं जणू कोणीतरी त्याचं हृदय चिरडत आहे. प्लीज उर्वशी, आधी रडणं थांबव, विराजने तिला सांत्वन देण्याचा प्रयत्न केला. नाही, आधी तू मला वचन दे की तू मला घ्यायला येशील. मी त्या माणसाशी कधीच लग्न करणार नाही, जरी मला मरावे लागले तरी, उर्वशी हट्टी मुलीसारखी हट्ट करत होती. विराजने शक्तीने डोळे मिटले. तो या मुलीला रडताना आणि त्रास सहन करताना पाहू शकत नव्हता. जर तू मला बोलावत असशील तर मी कसा येणार नाही, विराज किंचित हसत म्हणाला. विराजचे बोलणे ऐकून उर्वशीच्या मनाला शांती मिळाली. उर्वशी म्हणाली, मी तुझी वाट पाहीन, विराज, उर्वशी रडणाऱ्या आवाजात म्हणाली. जर मी आलो नाही तर, विराजने तिला विचित्र पद्धतीने विचारले. विराजचा प्रश्न ऐकून उर्वशीचे हृदय काही क्षणांसाठी थांबले आणि मग तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले. जर तू आला नाहीस तर या जगात चांगुलपणावरील माझा विश्वास उडून जाईल आणि कदाचित मी संजयसारख्या व्यक्तीसोबत निघून जाईल, पण संजयसारख्या वाईट व्यक्तीने मला स्पर्श करण्यापूर्वी मी माझे जीवन संपवीन. नाहीतर मी हे असे करू शकेन, नाही तर मी जिवंत असताना एक जिवंत प्रेत बनून जाईल. मी स्वतःला हरवून जाईल. मला हरवण्यापासून वाचव, विराज, उर्वशीने हे अश्रू ढाळण्याच्या शब्दात सांगितले होते. विराजच्या हृदयाला तिच्या शब्दांमधील वेदना जाणवल्या होत्या. उर्वशी वधूच्या वेशात बसली होती. लाल पोशाखात ती खूप सुंदर दिसत होती. तिचे डोळे दारावर खिळले होते. विराजने तिला वचन दिले होते की तो तिला घ्यायला नक्कीच येईल, पण तो आत्तापर्यंत आला नव्हता. उर्वशीने क्षणभरही दारावरून नजर हटवली नव्हती. लग्नाच्या
मिरवणुकीचा आवाज ऐकून उर्वशीच्या हृदयाची धडधड सुरू झाली होती. तिला बुडाल्यासारखे वाटत होते, पण विराजच्या वचनावर तिचा पूर्ण विश्वास होता. तिला खात्री होती की विराज तिला घ्यायला नक्कीच येईल. पण माहीत नाही का, तिच्या आत एक अस्वस्थता होती जी तिचा जीव घेत होती. ती तिच्या खोलीत बाल्कनीत आली होती. तिच्या लग्नाची मिरवणूक तिच्या दाराशी पोहोचली होती. सर्वजण मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करत होते. तिने संजयला फुलांच्या वर्षावात भिजताना पाहिले होते आणि संजयला पाहून तिचे डोळे जळू लागले होते. त्या क्रूर माणसाने त्या नाजूक मुलीवर हात उचलण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही. पण सर्वात जास्त क्रूर होता तो तिचा बाप होता, जो सर्व काही माहीत असूनही आपल्या मुलीचा हात अशा व्यक्तीला देत होता, जो आपल्या फुलासारख्या मुलीला चिरडण्यात क्षणभरही विलंब करणार नाही. उर्वशीला वाटत होते की तिचे हृदय कोणत्याही क्षणी धडधडणे थांबेल, पण तिला विराजची वाट पाहायची होती आणि इतक्या लवकर ती आशेचा धागा सोडू इच्छित नव्हती. उर्वशी तिच्या खोलीत परत आली. ती आरशासमोर पूर्णपणे सजलेली उभी होती. ती खूप सुंदर दिसत होती, पण उर्वशीच्या डोळ्यात अश्रू होते आणि सर्वत्र एकटेपणा होता. काही क्षणांनी मुली खोलीत आल्या आणि तिला खाली घेऊन गेल्या. उर्वशीला वाटू लागले की विराज आता येणार नाही, पण तरीही तिला त्याची वाट पाहायची होती. ती जड पावलांनी तिच्या खोलीतून बाहेर पडली आणि खाली गेली. तिला संजयच्या शेजारी बसवण्यात आले. तिचा चेहरा दुपट्ट्याने झाकलेला होता. विजयाच्या नजरेत संजय तिच्याकडे पाहत होता आणि उर्वशीला मोठ्याने रडावेसे वाटत होते, पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि स्वतःला रडण्यापासून रोखले. त्यावेळी ती स्वतःला दोष देत होती की तिने त्याच्यासमोर तिचा स्वाभिमान का झुकवला. त्या व्यक्तीने तिचा विश्वासघात केला आहे. तो तिला घ्यायला आला नव्हता. याचा अर्थ असा होता की विराजच्या नजरेत तिने स्वतःबद्दल पाहिलेल्या आदराला काहीच महत्त्व नव्हते. तिचे हृदय रक्ताळले होते. तिचा विश्वास दुखावला होता. तिच्या रक्ताच्या नात्यांमुळे त्रासलेल्या तिने एका अनोळखी व्यक्तीला फोन केला होता आणि त्या अनोळखी व्यक्तीनेही तिचा विश्वासघात केला होता. त्यावेळी उर्वशीभोवती वेगवेगळे विचार होते. पंडितजी समोर बसले होते आणि लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. उर्वशीने वेदनेने डोळे मिटले. हळूहळू पंडितजींनी लग्नाच्या विधी सुरू केल्या आणि उर्वशीही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करत राहिली. जरी तिचे संपूर्ण अस्तित्व थरथर कापत होते, तर संजय आनंदाने ते पूर्ण उत्साहाने करत होता. आता तुम्ही दोघेही फेऱ्यांसाठी उभे राहा. पंडितजींचा आवाज ऐकून उर्वशीचे हृदय 100 तुकडे झाल्यासारखे वाटले. तिने शेवटची नजर दाराकडे टाकली. मंडप उभारलेल्या ठिकाणावरून दार स्पष्ट दिसत होते. उर्वशीने दाराकडे पाहिले आणि मग तिला आश्चर्याचा धक्का बसला. विराज मल्होत्रा पोलिसाच्या गणवेशात तिच्याकडे येत होता. त्याच्यासोबत काही पोलीसही उपस्थित होते, पण उर्वशीची नजर विराजवर केंद्रित होती. तो पोलिसाच्या गणवेशात खूप देखणा दिसत होता आणि उर्वशीला आनंदाने उड्या माराव्याशा वाटत होत्या. याचा अर्थ तो गुंड नव्हता, तो एक पोलीस होता. त्याचे सर्व वर्तन एक एक करून तिला आठवत होते. विराजनेही उर्वशीला पाहिले होते आणि तो थेट मंडपाकडे आला होता. हे लग्न होऊ शकत नाही. संपूर्ण वातावरणात त्या आवाजाचा मोठा प्रतिध्वनी घुमत होता. कुलदीप खन्ना वयाने मोठा होता, पण विराज मल्होत्रा त्याच्यासमोर उभा असल्याचे पाहून क्षणभर तो स्तब्ध झाला. हा तोच माणूस होता ज्याच्या घरातून तो त्याच्या मुलीला घेऊन आला होता. यावेळी त्यांना वाटलं तो एक सामान्य गुंड आहे, पण तो एक पोलीस अधिकारी आहे. तुम्ही इथे काय करत आहात? कुलदीप खन्नाने अहंकाराने विचारले होते. कुलदीप साहेब, तुमच्या होणाऱ्या जावयाच्या विरोधात माझ्याकडे अटक वॉरंट आहे, विराजने गंभीरपणे उत्तर दिले होते. हा काय मूर्खपणा आहे? कुलदीप खन्ना रागाने म्हणाला होता. सभ्यतेने बोला कुलदीप साहेब. तुम्ही कोणत्याही सामान्य रस्त्यावरील गुंड्याशी नाही, तर एका SP शी बोलत आहात. जर तुम्हाला हवे असेल तर मी तुम्हाला आत्ताच लॉकअपमध्ये पाठवू शकतो, विराजने सपाट स्वरात म्हटले होते. कुलदीप खन्ना काही वेळ अस्वस्थ झाला. काय म्हणताय? माझ्या विरुद्ध अटक वॉरंट कसे असू शकते? संजय हसत म्हणाला. तू जे काही करत आहेस त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. तू अनेक निष्पाप मुलींचे अपहरण केले आहेस आणि त्यांना देशाबाहेर पाठवले आहेस. माझ्याकडे त्या मुलींची यादी देखील आहे, विराजने शांतपणे उत्तर दिले. संजयचा चेहरा अचानक फिकट पडला आणि मग तो कुलदीप साहेबांकडे वळला आणि पुढचा नंबर तुमच्या मुलीचा होता. तुम्हाला माहीत नाही, पण त्याने तुमच्या मुलीचा बनावट ID आणि पासपोर्ट बनवला आहे आणि त्याने तुमची मुलगी एका पुरुषाला विकली आहे. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर हे घ्या, तुमच्या मुलीचे सर्व बनावट पासपोर्ट आणि कागदपत्रे. विराजने कुलदीप खन्नासमोर सर्व काही सादर केले होते. कुलदीप खन्ना त्याच्या पायाखालची जमीन सरकली होती.
तो संजयवर त्याच्या मुलीच्या विरोधात जाऊन विश्वास ठेवत होता, पण या माणसाने त्याच्या पाठीत वार केला होता. विराजने त्याच्यासोबत आलेल्या पोलिसांना इशारा केला होता. त्यांनी पुढे जाऊन संजयला अटक केली. कुलदीप साहेबांना त्यांच्या मुलीसमोर खूप लाज वाटली. तो विराज समोर आला आणि त्यांचा हात धरला. माझ्या मुलीला वाचवल्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या मुलीला 3 दिवस तुमच्या घरात ठेवले आणि जो आदर आणि सन्मान तुम्ही दिलात, त्याच दिवशी मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी तुमच्या घरी आलो तेव्हा मला हे पटले होते. पण त्यावेळी माझे डोळे श्रीमंती आणि संजयवरील विश्वासाने आंधळे झाले होते. त्यामुळे मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. पण आता ज्या प्रकारे तुम्ही माझ्या मुलीला वाचवलेत, त्यामुळे मी सर्व काही स्पष्टपणे पाहू शकतो. कृपया आणखी एक उपकार करा. माझ्या मुलीचा हात धरा. मला खात्री आहे की हे तिच्या फायद्याचे आहे. हे खूप चांगले होईल आणि तुम्ही माझ्या मुलीला कधीही दुःख सहन करू देणार नाहीत. कुलदीप खन्ना साहेबांनी आशादायक स्वरात सांगितले होते. तर कुलदीप साहेबांनी विराजच्या मनातले व्यक्त केले होते. त्याने त्यांचा हात धरला होता आणि हळूच डोके हलवले होते आणि आता संजयच्या जागी विराज उर्वशीसोबत बसला होता. आणि जिथे काही वेळापूर्वी उर्वशी रडत होती, आता तिथे जणू काही तिच्या आत एक शांतता पसरली होती. तिच्या चेहऱ्यावर हलकेसे हास्य उमटले होते. थोड्याच वेळात लग्नाच्या विधी पुन्हा सुरू झाल्या, ज्यामध्ये उर्वशी आनंदाने सहभागी झाली होती आणि लग्न लवकरच पार पडले आणि ती विराज मल्होत्राची पत्नी झाली. उर्वशीच्या चेहऱ्यावर हास्य चमकले. विराजने तिच्या वाकलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. तिच्या ओठांवर हास्य होते. त्याने उर्वशीचा थरथरणारा हात धरला आणि त्याचा स्पर्श जाणवताच उर्वशीला तिच्या आत एक शांतता जाणवली. तो तिला निरोप देऊन घरी घेऊन आला. तथापि त्याने अद्याप त्याच्या पालकांना त्याच्या लग्नाबद्दल माहिती दिली नव्हती. तो उद्या सकाळी त्यांना कळवण्याचा विचार करत होता आणि त्याच्या पालकांच्या उपस्थितीत एक भव्य रिसेप्शन आयोजित करू इच्छित होता. जेव्हा तो खोलीत आला तेव्हा ती त्याच्या बेडवर पूर्ण अधिकाराने झोपली होती. जर शांतता असेल तर ती या मॅडमसारखी असावी. म्हणजेच तिला आज तिच्या लग्नाची रात्र आहे याची अजिबात पर्वा नाही. ती फक्त आनंदाने झोपली आहे. तो येण्यास थोडा उशीर झाला कारण तो एका आपत्कालीन प्रकरणात पोलीस स्टेशनला गेला होता आणि आता रात्रीचे 1 वाजला होता. तो खोलीत आला तेव्हा त्याने तिला झोपलेले पाहून वाईट चेहरा केला. तो आंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आला. टॉवेलने केस पुसत होता. त्याने एकदा उर्वशीकडे पाहिले आणि आरशासमोर उभा होता, पण त्याचा उर्वशीच्या झोपेवर कोणताही परिणाम झाला नाही. सोफ्यावर टॉवेल टाकून तो तिच्या जवळ जाऊन बसला. आज ती त्याची झाली होती. तो तिला पूर्ण अधिकाराने स्पर्श करून तिला अनुभवू शकत होता आणि हे लक्षात येताच त्याने पहिले काम केले ते म्हणजे तिच्या गुलाबी ओठांवर बोट ठेवले. जेव्हा ते दोघे पहिल्यांदा भेटले तेव्हा त्याची पहिली नजर तिच्या गुलाबी ओठांवर पडली होती. यावेळी तिचा चेहरा मेकअपपासून दूर होता. तिने दागिने काढून बाजूला टेबलावर ठेवले होते. ती हलक्या फुलक्या नाईट ड्रेसमध्ये नकळत झोपली होती. त्याच्या बोटांवर तिच्या ओठांचा मऊपणा जाणवताच त्याचे हृदय बेधुंद झाले आणि तो हळूहळू तिच्या ओठांवर झुकला आणि जेव्हा त्याने तिचे ओठ आपल्या पकडीत घेतले तेव्हा जणू विराजच्या सर्व भावना जाग्या झाल्या. उर्वशीनेही पटकन डोळे उघडले. विराजला समोर पाहून तिच्या चेहऱ्यावर लाजेचा रंग पसरला आणि ती पटकन उठून बसली. तिची अस्वस्थता पाहून विराज हसायला लागला. त्याला विश्वासच बसत नव्हता की ही तीच मुलगी आहे जी त्याच्याशी निर्भयपणे बोलत असे. तू तू कधी आलास? ती तिचे केस कानामागे करत म्हणाली. जेव्हा तू गोड झोपेत झोपली होतीस तेव्हा. तो तिच्याजवळ येत तिच्या कमरेवर हात ठेवत त्याने तिला स्वतःजवळ ओढले होते. इन्स्पेक्टर साहेबा, जर तुम्ही परवानगी दिली तर हा माणूस त्याच्या हृदयाला थोडी शांती देऊ इच्छितो. तिच्या मऊ गालाला आणि नंतर तिच्या ओठांना बोटांनी स्पर्श करत तो म्हणाला. मी पोलीस नाही, ती तिचा चेहरा करत म्हणाली. तर विराज हसत म्हणाला. मला पहिल्या दिवसापासून माहीत होते, पण आता जर तू पोलिसाची पत्नी आहेस तर तू इन्स्पेक्टरपेक्षा कमी नाहीस. तू गुंड आहेस असे खोटे का बोललास? मग तू कुठे खरं सांगितलं होतंस? हळूहळू विराजचे हात सरकत होते. तसे मला तुझ्या धाडसाचे कौतुक करावे लागेल. तू एका गुंडाशी लग्न केलेस? हो, कारण त्या गुंडाने माझे हृदय चोरले होते. त्या रात्री जेव्हा मी घाबरून तुझ्या खोलीत शिरले आणि तुला मिठी मारली तेव्हा माझे हृदय जोरात धडधडू लागले आणि जेव्हा तू मला खोलीत एकटे सोडून बाहेर सोफ्यावर झोपलास तेव्हा तू माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाचे फूल पूर्ण हक्काने फुलवले होतेस. जो माणूस एखाद्या स्त्रीचा इतका आदर करतो तो फक्त आणि फक्त प्रेमाला पात्र असतो. ती आदराने तिचे डोके त्याच्या छातीवर ठेवून बोलत होती. आणि जी मुलगी त्याला गुंड समजून प्रेम करू शकते
ती आणखी प्रेमाला पात्र आहे आणि मला तुझ्यावर हे प्रेम करण्याची परवानगी हवी आहे. तो तिच्याकडे परवानगी मागत होता, तर उर्वशी लाजून मान हलवत हो म्हणाली. परवानगी मिळताच विराजने तिचा चेहरा दोन्ही हातात धरला आणि हळूहळू तिच्या मऊ ओठांकडे झुकू लागला. काही वेळाने तो तिच्या ओठांपासून वेगळा झाला. उर्वशीचा चेहरा लाज आणि भावनांच्या रंगाने लाल झाला. तसे यार, तू तू माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहेस, म्हणून तुझे माझ्यावरचे वर्चस्व थोडे जास्त असेल. मोठी? ते कसे? यावेळी ती नाराज झाली. आता तू 28 वर्षाची आहेस आणि मी 27चा आहे. बरोबर 1 वर्ष मोठी. तो तो खोडकर हसला, तर उर्वशीने लाजून डोळे खाली केले. मी खोटे बोलले होते. माझे वय प्रत्यक्षात 20 वर्षाचे आहे. तो मी अंदाज लावला होता. असे म्हणत त्याने तिला उशीवर झोपवले आणि तिच्यावर ढगासारखा बरसला आणि उर्वशीला पूर्णपणे संतुष्ट केले आणि स्वतःलाही शांती दिली. आता तो शांत झोपला होता आणि ती रात्र खूप सुंदर होती. दोघेही एकमेकांच्या सहवासात जगाचे दुःख विसरले होते.